होतो खऱ्या अर्थानं आमच्या KSK क्रीडा प्रतिष्ठानचे स्टार अर्थातच संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सातत्यानं ज्यांचा आवाज दुमदुमतो ते आमचे सहकारी संतोषजी देसाई। तर जाऊया मॅचकडे रुख करूया आपण। सलामीची जोडी प्रमोद शिकणे आणि सुनील चोरगे पाहायला मिळते। पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून अतिशय चांगला देखणा क्रिकेट बुक शॉट पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती दमदार सुरबाद चौकार। गोलंदाजी मार्क वरतून आपण रमेश यांना पाहतोय। टीम घेरा किंजळ 11 संघांनी नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। आणि आपण जर DCC जांभळीचा विचार केला तर सातत्यानं फलंदाजीला जास्त प्राधान्य दिलंय। पुढचा चेंडू फुल टॉस, इथे मात्र मी म्हणेन जसा पाहिजे तसा फटका आला नाहीये। तिथे लॉंग ऑफ आहे, दुसरा दाबेचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय सुनील चोरगे इथे मात्र डेंजर झोनला होते, पोहोचणं गरजेचं होतं परंतु पोहोचले। 2 धावा नक्की धावफलकावरती पाहायला मिळतील। धावसंख्या मात्र 6 या आकड्यावरती गेली आहे। 6 म्हटलं की मित्रांनो खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या भूमीसाठी खूप महत्त्वाचा आकडा आहे। फुल टॉस हो मिस आलाय, लेगच्या दिसेला तर गेलाय, पंच सांगतील द वाईट कॉल परंतु प्रमोद विचार करत असतील की हा चेंडू माझ्या बॅटला लागायला पाहिजे होता, नक्की चौकार या षटकार आला असता परंतु जर त्यातला महत्व नाही आलेला वाईट चेंडू एक्स्ट्रा धाबेची भर। धावसंख्या मात्र 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। रमेश पुन्हा एकदा बॅटशी राहणार हो सुरेख चेंडू होता, गुडलाईन स्पॉटला फक्त बॅट मात्र आडव्या पट्ट्यामध्ये आले। ज्या वेळेस तुम्ही आडव्या पट्ट्याने खेळताना ओव्हर द पिचच्या चेंडूला तर तुमचा 70% फसण्याचे चान्सेस वाढतात मित्रांनो। पण याला अपवाद फक्त कृष्णा सातपुते सर आहेत, कारण जर कृष्णा सातपुतेंची बॅटिंग पाहिली ना तर 70% क्रॉस द लाईन खेळली जाते। एज लागली आहे, स्लीप अस्तित्वात नाहीये, चेंडू मात्र दन 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 लॉंग ऑन, इथे मात्र लॉंग स्टॉपला चेंडू जाईल, सीमा रेषा पार चौकार। खऱ्या अर्थानं मी म्हटलं ना सरळ बॅटनी खेळा। सातत्याने आपण पाहिलं गेलं तर तुमचा ओव्हर द पिच असेल किंवा खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना फुल लेंथच्या चेंडूला ज्यावेळेस खेळत असताना तुमचा परफेक्ट विश्वास असेल तरच तुम्ही क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा मिस होण्याचे चान्सेस जास्त वाढले जातात। धावफलकाचा विचार केला तर 11 धावा 0.4चा खेळ आतापर्यंत संपलाय, म्हणजेच मांडडरी पॉवर प्लेचं षटक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे। आता मात्र यस इथे मात्र ही ताकद आहे प्रमोद शिकणे यांची, चेंडू भिरकावलाय, सीमा रेषा पार षटकार। मी सातत्यानं सांगतो सारसोळीची खेळपट्टी नंदनवन असते मित्रांनो फलंदाजांसाठी, आणि त्यामध्ये प्लस पॉइंट असतो तुमची ऑन साइडची जी बाउंड्री आहे ना ती मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर इतर मैदानांच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे। आणि त्यामध्ये हवेचा झोक पाहिला, आता सध्या तर हवा नाहीये परंतु त्याच दिशेने वाहतो, म्हणजे जे ऑन साइडचं रिझन आहे ना चेंडू आयोजन समिती आपण थोडंसं लक्ष द्या, थोडं स्पीडअपली ठेवलं पाहिजे आपल्याला। आणि तिथेच मात्र प्रमोद शिकणे आपला बहारदार खेळ दाखवतात। खऱ्या अर्थानं बॅटिंग तर पाहायची असते प्रत्येकाला विशाल चोरगे यांची, परंतु प्रमोद शिकणे इथे मात्र आपला ठस्सा उमटवतायत। पुढचा चेंडू शॉर्ट पिच आहे, एज लागली पुन्हा एकदा लॉंग स्टॉप, काय दिशेने चेंडू मार्गस्थ, गती किती आहे खेळाडू पेक्षा दुगणी, चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार चौकार। लग घेऊन आलेत प्रमोद शिकणे म्हणेन, कसाही बाटला लागू द्या चेंडू सीमा रेषाच गाठतोय, प्रेम झालंय सीमा रेषेचं चेंडूला म्हणायला हरकत नाहीये। आणि इथे मात्र एंड ऑफ द षटक क्रमांक 1। धावसंख्येचा विचार केला तर 21 ऑन स्कोर बोर्ड, 21 धावा। मागची मॅच पाहिली मित्रांनो खऱ्या अर्थानं टीम सोमेश्वरवाडी अर्थातच जग्गूभाई एक नावाजलेलं नाव खऱ्या अर्थानं, आणि सोमेश्वरवाडीला एका नवख्या टीम कडून पराभवाचा धक्का खऱ्या अर्थानं किरुंडी 11 खरोखरच कौतुकास्पद आहे, कारण एखाद्या बल्लाडे संघासमोर खेळत असताना कुठेतरी खांदे झुकले जातात, परंतु इथे टीम किरुंडे संघाने दाखवून दिलंय क्रिकेट म्हटलं नावाला नाही वर्तमानला खऱ्या अर्थानं महत्व असतंय। आणि खऱ्या अर्थानं एका मोठ्या बल्लाडे टीमला नमवत पुढच्या फेरीमध्ये पात्र झाले टीम किरुंडी 11, म्हणजे क्रिकेट आहे आणि क्रिकेटला का म्हटलं जातं 21 मित्रांनो।
आज खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा श्वास बनलाय, प्रत्येकाचा ध्यास बनलाय क्रिकेट. नव तरुणांपासून वयोवृद्ध 60-70 वयापर्यंत आज क्रिकेटची भुरळ आहे. नवे नवे तर आपण वुमन्स क्रिकेट पाहिलं आणि आज जर आपला प्रेक्षक वर्ग जर पाहिला ना मित्रांनो, या 8 वर्षापूर्वीच्या काळामध्ये एकही वुमन्स क्रिकेटकडे कधी पाहत नव्हते, क्रिकेटच्या मॅचेस पाहिला जात नव्हत्या. परंतु आज जर आपण पाहिलं ना, आपल्या महिला भगिनी आज कित्येक या क्रिकेटकडे बळल्या जातात, खेळलं जातंय क्रिकेट, पाहिलं जातंय क्रिकेट, प्रत्येकाचा श्वास बनलाय. सेकंड ओव्हर साठी प्राचारण केलं जात आहे. नाही आलं यांच्या हाती चेंडू सोपवलाय. क्षेत्ररक्षणाची मर्यादा संपले. 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला मात्र सुनील पहिला चेंडू मिस हँडिंग. इथे मात्र चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही, फुटवर्क नाही, दलित वापरा, चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक जण वीरेंद्र सेहवाग होऊ शकत नाहीये. कारण आपण जर पाहिलं ना, अख्ख्या जगाला दाखवून दिलं वीरेंद्र सेहवाग सरांनी. सातत्यानं पाहिलं आपण जागेवरती उभे राहून षटकार मारायची खऱ्या अर्थानं कला वीरेंद्र सेहवाग यांनी अवगत आणली. पाहूया पुन्हा एकदा नयन निघतील. आता मात्र शॉर्ट पिच आहे. यस, पाडला केला, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षण खराब आहे. पॉइंटला बाउंड्री लाईन नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षक ठेवला, सजवला होता. सुनील चोरगे खऱ्या अर्थानं आपला क्लास दाखवला आणि खऱ्या अर्थानं विशाल चोरगे मिस्टर क्रिकेट खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूकडे विराट कोहली म्हणून पाहिलं जातं संपूर्ण वाई विभागामध्ये त्याचे बंधू आहेत आणि ते नक्कीच दाखवतात माझ्याकडे सुद्धा क्रिकेट आहे. मी सुद्धा विशाल चोरग्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र एक चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आता बॅटची रन. हो हो हो, दुग्ध स्थिती, खेळू की नको, काय करायचं या चेंडूवरती तेच मात्र ठरलं नव्हतं आणि खऱ्या अर्थाने ती चुकी झाली आहे. कारण मोठ्या फटक्यासाठी आला होता. समोरून प्रमोद चिकणे सांगतायत ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. प्रत्येक मुवमेंटला मी सज्ज असणं गरजेचं आहे. मी आज आलोय माझ्या गावासाठी, माझ्या गावाच्या नावासाठी. या पुढचा आता मात्र राहणार. हो हो, वा भाई वा, यष्ट कव्हरच्या डोक्यावरतून काय अप्रतिम प्रहार आहे. इथे मात्र आम्ही या पटक्याची अपेक्षा विशाल चोरगे यांच्याकडून करतो, परंतु इथे मात्र सुनील चोरगे ते दाखवतात फटके. कारण जर मित्रांनो आजच्या घडीला विश्व क्रिकेटमध्ये जर कव्हरचा बादशाह कोण म्हटलं जाईल ना तर विराट कोहली आहेत मित्रांनो. आणि खरोखरच त्या विशाल चोरगेंना विराट कोहलीची उपमा वाई क्रिकेटमध्ये दिली जाते. ओ हो हो, वा भाई वा, एक तेरी तो एक मेरी, वाह सुरेख गोलंदाजी. नयन यांनी कमबॅक करून दिलाय. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये मी कधी संपणार नाही हे दाखवावं लागतं आणि ते नयन यांनी दाखवलंय. तुम्ही जरी मला षटकार ठोकला असला तरी तुम्हाला बाद करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ते दाखवून दिलंय नयन यांनी. विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 1 मात्र मार्गस्थ झालाय तंबूच्या दिशेने. धावसंख्येचा विचार केला तर 31, 1.5चा खेळ आतापर्यंत संपलाय. म्हणजे धावसंख्येचा विचार केला तर अतिशय बहारदार आहे आणि सातत्यानं टीम डीसीसी जांभळीचा विचार केला तर चेसिंगला देतात. बॅटिंग पहिली चेस केली जाते कारण त्यांना माहिती आमच्याकडे हुकमी एक्के आहेत. आणि नवीन फलंदाज बापू मैदानाच्या आतमध्ये. यस, इथे मात्र आज 2 स्टार नाहीयेत पहा डीसीसी मध्ये. एका बाजूला धर्मा चिकणे, दुसऱ्या बाजूला विशाल चोरगे सुद्धा नाही आहेत, परंतु खिंडल लढवली जाते. हो हो, आता झेल होईल का? ओ, प्रयत्न तर होते चांगले, परंतु सांभाळून मित्रांनो. तसं घेत असताना तुमच्या तोंडावरती चेंडू लागण्याची शक्यता जास्त असते. वेगळी पद्धत अवलंबली गेली पाहिजे, परंतु इथे मात्र एका धावेवरती स्टॉप झाले. चांगलं क्षेत्ररक्षण भारताला डीपला पाहायला मिळालं. एका धावेबरोबर धावसंख्या एंड ऑफ द 2 षटक 32 ऑन स्कोर बोर्ड. 32 धावा धाव फलकावरती 16 सरासरी नक्कीच ठेवली आहे. म्हणजेच काय तर 50 धावांकडे जाण्याचा प्रयत्न टीम खऱ्या अर्थाने डीसीसी जांभळी करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 साठी प्राचारण केलं जात आहे. करण यांच्या हाती चेंडू सोपवला जातोय. बापू ऑन स्ट्राईक, परंतु मी तर म्हणेन प्रमोद चिकणेंना स्ट्राईकला आणा. मित्रांनो, ज्या प्रकारचे बॅटिंग झाले ना आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिला चेंडू पाहूया. खूपच ऑफिस्टीच्या बाहेर पंच आमच्याकडे बळले जातील. यस, इधर वाईट कॉल येतोय.
कारण थोडस कुठेतरी दबाव आहे, दडपण आहे का, परंतु दडपण घेऊन कधी वावरायचं नसते मित्रांनो क्रिकेटच्या मैदानामध्ये. जे होईल ते होईल, लढायचं आहे. या मानसिकतेतून खेळा. पाहूया पुढचा चेंडू. खूपच शॉर्ट लँडिंग खूप चुकते. हो इथे मात्र स्ट्राईक रोटेट. यस इथे मात्र नक्कीच धाव घेतली आहे, चोरटी धाव घेतली आहे. पण वाईट बॉल आणि आलेली +1 बाईच्या स्वरूपामधील, म्हणजेच आल्या 2 धावा. थोडस लँडिंग करत असताना काहीतरी रनअप मध्ये मिस्टेक आहे, कर्णधारांनी चर्चा करणं खूप गरजेचं असतंय. मी सातत्यानं सांगत असतो मित्रांनो की एखाद्या गोलंदाजावर दडपण असेल किंवा काहीतरी लेंथ मध्ये फरक पडत असेल ना, तर कर्णधार जावा 2 शब्द मार्गदर्शन खूप महत्वाचं असतंय. यस आता मात्र पहा, केलाय काय सूर्य कमबॅक केलाय यार. सटीक यॉर्कर आला होता. म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं थोडासा रिलॅक्स व्हा. आणि त्यानंतर मात्र पहा सुरेख जो स्फोटक फलंदाजी करतोय फलंदाज, त्यालाच एक असा अनपेक्षित चेंडू पाहायला मिळाला की डिफेन्स करावा लागला इथे मात्र प्रमोद यांना. आता पुन्हा एकदा शॉर्ट पीच. हो एज लागली आहे, परंतु क्षेत्र यष्टी रक्षकापर्यंत पोहोचला नाहीये. आणखीन एक चांगला दमदार कमबॅक. पहिले 2 चेंडू मात्र कुठेतरी लँडिंग फसत होतं, त्यानंतर मात्र चांगला सुरेख कमबॅक पाहायला मिळालंय इथे मात्र आपल्याला करण यांच्या माध्यमातून. बापू इथे मात्र खेळावं लागेल, 50चं लक्ष गाठावं लागेल. पाहूया आता मात्र चांगला चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझनला इथे टिपला जाईल, सुरक्षितरित्या जाईल बॅक टू द पवेलियन. बापू आणखीन एका विकेटचं पतन. नेक्स्ट मॅच दोन्ही विजयी टीम लक्षात ठेवा. टीम आकोशी विपक्ष टीम किरोंडे 11. दोन्ही संघाचे संघनायक या इनिंग नंतर तुमचा टॉस केला जाईल, याची आपण दक्षता घ्या. त्याच दरम्यान इथे यांचं शुभ आगमन होतंय. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर साठी एअर कूलर सौजन्य लाभलंय. नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय अधिकारी विनोदजी डोबाळे साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय. विनोद डोंबाळे साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं या मेनवली गावच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. बसू द्या. आणि इथे मात्र नक्कीच आला त्यांचा सन्मान. कॅमेरामॅनला विनंती असेल थोडा एक कॅमेरा तिकडे चालूच आहे. इथे मात्र आदरणीय श्री विनोद डोंबाळे साहेब नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी यांचं इथे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि एक अभिमान वाटतो या नवी मुंबईच्या नगरीमध्ये आपल्या खऱ्या अर्थानं सहकार्य करणारे सर्व अधिकारी सुद्धा इथे आहेत क्रिकेटच्या मंचावरती. त्यांचं आगमन होत आहे. आगतम स्वागतम. आणि इथे मात्र नक्कीच आयोजन समितीच्या वतीनं त्यांचा आदर सन्मान झालाय. आणि विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचंय. रुख करूया मॅच कडे. पुढचा चेंडू शॉर्ट पिच आहे. फटका फसलाय. पूल अनसक्सेसफुल, परंतु नो मॅच एरियामध्ये चेंडू लँड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होतात. स्कोरबोर्ड मध्ये फरक होईल, बदल पाहायला मिळेल. 40 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. नक्कीच 50+ कडे जाण्याची वाटचाल सुरू आहे टीम DCC जांभळी. परंतु तुमचा हुकमे एका धर्मा नाहीये. मॅची रडार मध्ये हो भिरकावलाय. लांबी किती आहे, उंच आहे. चेंडू जाईल सी कॉर्नर, सीमा रेषा पार. षटकार. आदित्य चोरगे खऱ्या अर्थानं DCC जांभळी संघासाठी खूप महत्वाचं नाव आहेच. परंतु जर आपण पाहिलं मागचं असोसिएशन त्यामध्ये खूप महत्वाची भूमिका निभावली होती. त्या असोसिएशन मध्ये सचिव पद भूषवलं. परंतु आता मात्र या असोसिएशनचा जर विचार केला तर अध्यक्ष पदाची माळ मात्र आदित्य चोरगे यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे. धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा फलकावरती आहेत. आदित्य चोरगे खऱ्या अर्थाने क्रिकेट व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं आपण पाहिलं ना, प्रत्येक आयोजकाला मोठं सहकार्य असतंय. स्वतःच्या टीम साठी सुद्धा मोठं योगदान आहे आणि आज खूप मोठी जबाबदारी आहे. खऱ्या अर्थानं अजित बरे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं अध्यक्षपद भूषवलं. त्यानंतर आदित्य चोरगे ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन येत. आता मात्र स्ट्राईक एंडला प्रमोद. इथे मात्र लेग साइडला फटका आलाय खरा, परंतु स्क्वेअर लेगला चांगला चप्पल शतरक्षक पाहायला मिळत आहेत. कोण आहे तिथं बावड्या? काय घडलंय?
2 धावा कंप्लीट. पहा आपण जर पाहिलं स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक आहेत ना टीम मिडविक 48. तो कोण आहे तिथे मित्र, कोण आहे खेळाडू? पंकज. पुन्हा शॉट पीस. हो बॉडी मूव केली, भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर सीमारेषा बाहेर. प्रमोद चिकणे ब्रँडेड फटका येतोय 6 धाब्यांसाठी. तुम्ही या स्टेजला अशा पद्धतीची हाफ ट्रॅकर गोलंदाजी करू शकत नाहीये. इथे मात्र खऱ्या अर्थानं प्रबोध यांच्यासाठी तुम्हाला दिशा ठरवावी लागेल. कारण मी सातत्यानं सांगत असतो की तुम्हाला वाचायचंय, कुठेतरी वायडी शिवारकर कडे जा. अशा पद्धतीची गोलंदाजी नाही 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 करू शकत. आणखीन एक धमाका 1 बॉल स्क्वेअर लेग बॉटल यांच्या बाहेर. 4 धाबा. तुम्हाला तुमची दिशा बदलावी लागेल. अक्षय 58 धाबा आजच्या दिवसातील उच्चांकी स्कोर झालाय. तुम्हाला कुठेतरी खऱ्या अर्थानं ऑपेस्टी ठेवावी लागेल. गुडलेन स्पॉट कडे जावं लागेल. तुम्ही या प्रकारची गोलंदाजी जर प्रमोद किंवा आदित्यला केलीत तर नक्कीच त्याचा मोठा फटका बसेल आपल्या टीमला. टीम घेरा केंजळला. यस, ह्या प्रकारची दिशा हवी आहे. क्षेत्ररक्षक आल्या 2. चेंडू नक्कीच गॅदर झालाय, फेकी होईल तोपर्यंत 2 धाबा नक्कीच घेतल्या जातील. परंतु 2 आल्या तर नक्की चालतील, परंतु 4-6 नको आहेत. शेवटचा षटक आहे. स्लॉक ओव्हरच्या षटकामध्ये फलंदाजांना झकडून ठेवावं लागेल, मोठ्या फटक्यापासून वाचावं लागेल. उर्वरित चेंडूचा खेळ शेष असेल 2. 60 धावा लागल्यात बा. पुन्हा एकदा मॅचच्या रडार मध्ये. आणि ज्यावेळी चेंडू लँड झाला ना त्याच वेळेत त्यावरती षटकाराची मोहर उमटली होती. इथे मात्र प्रमोद चिकणेने आपला क्लास दाखवला यार. अप्रतिम लाजबाब खेळाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. इथे मात्र षटकार क्रमांक मला वाटतं 3रा असेल प्रमोद यांच्या बॅट मधून. काय धुरंधर अतिशय बहारदार खेळी. सारसोळेचं मैदान आणि जास्त करून खेळपट्टी मित्रांनो फलंदाजांच्या प्रेमात पडलेली पाहायला मिळते. आणि तेच पाहायला मिळतं या स्पर्धेच्या दरम्यान सुद्धा. ओहो, ताकदीचा वापर, चेंडूला फेकून दिलाय, डिस्मिस केलाय सीमारेषा बाहेर. काय इथे मात्र धाबांचा डोंगर. प्रमोद वैयक्तिक किती 47 नॉट आउट. प्रमोद चिकणे वा भाई वा. इथे मात्र आणखीन एक चेंडू असताना तर पहिला अर्धशतक नोंदवलं गेलं असतं. परंतु इथे मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेट जर तर असतं नसतंला महत्व देत नाहीये. इथे धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 72 धाबा. 73 धाब्यांचं आव्हान. चला टॉस साठी या टीम अकोशी विपक्ष टीम किरुंडे 11. संतोषजी देसाई आपण आहात. हा माईक दादा दादा हे माईक पोचवा ना त्यांना. टीम अकोशी विपक्ष टीम किरुंडे 11. दोन्ही संघाचे संघनायक. चला टॉस साठी या प्लीज. टॉस आपला नेक्स्ट मॅचचा केला जाईल. टीम अकोशी चला राहुल कर्णधार पाठवा चला प्लीज. चला या टॉस करून घेऊया नेक्स्ट मॅचचा. आणि टॉस साठी मी निमंत्रित करतोय संतोषजी देसाईंना विनंती करतो या आपण टॉस करून घ्या नेक्स्ट मॅचचा. धन्यवाद. थँक्यू. चला आपण इथून पुढे टॉस करतोय. दोन्ही टीम ज्या पहिली मॅच ज्यांनी त्या पहिली मॅच जिंकले त्या दोन्ही टीमचे कॅप्टनना मी विनंती करतो या. टीम किरुंडे आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवा. त्याचबरोबर टीम अकोशी दोन्ही संघाचे कॅप्टन येतील. तन्मयला विनंती केली जाते. तन्मय एक युवा स्टार खेळाडू आहे आणि त्याच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. तन्मय प्लीज ये. दोन्ही टीमचे कॅप्टन या प्लीज. आणि एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही तिकडे जाऊ, एक जण इकडे एक जण. दोन्ही टीमच्या कॅप्टनना पण शुभेच्छा देऊया. आणि आपण टॉस करतोय. एका बाजूला टीम आहे किरुंडे, दुसऱ्या बाजूला टीम आहे अकोशी. टॉस कोण मागेल तर टीम अकोशी कडून कॉल दिला जाईल. छापा हा कॉल आहे आणि यस छापा आहे.
टीम आकोशी संघाने टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग करणार आम्ही. बॅटिंग करताय, बॅटिंग करण्याचं कारण काय असेल? लास्ट मॅचमध्ये आम्ही बॅटिंग चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि सध्याच्या बॅटिंग फॉर्म बघून इथे रन 2-1 दुसरी मॅच झाली त्याच्यामध्ये थोडं डिफिकल्ट होतं. आता फर्स्ट बॅटिंग फायदेशीर राहील. टीम किरुंडीचा खेळ तुम्ही मागच्या मॅचमध्ये पाहिलाय, अप्रतिम खेळ केलाय. टीम सोमेश्वरवाडी मोठ्या टीमला त्यांनी हरवलंय. आता मात्र तुम्ही कसं या टीमकडे पाहता? क्रिकेट हा मोठ्या आणि छोट्या संघाचा काही हे नाही आहे. कोणतीही टीम कोणालाही हरवू शकते. क्रिकेट ग्राउंडवरचा गेम आहे. ते लोकच 100% जर खेळले तर त्यांचा गेम असेल, आम्ही 100% खेळलो आमचा गेम असेल. टीम किरुंडीकडे जाईन, त्यांनी बॅटिंग घेतली, तुम्हाला फिल्डिंग करायचे. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला थांबवाल? नक्कीच आम्ही 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही सुद्धा फिल्डिंगसाठीच तयारीत होतो. त्यांना बॅटिंग त्यांनी स्वीकारले तर आम्हासाठी बेनिफिट राहिला, कारण की आत्ता जस्ट झालेल्या मॅचप्रमाणे आम्ही चेस केले ते रन. 50 धावाची खेळी होती ती पण चेस केली आम्ही, त्यामुळे आम्हाला तीच फिल्डिंगच पाहिजे होती. पुन्हा एकदा ह्या मॅचमध्ये उलटफेर पाहायला मिळेल. आकोशी टीमला येथे पराभवाच्या छायामध्ये तुम्ही घेऊन जाल का? नक्कीच आम्ही सोमेश्वरवाडी सुद्धा मोठी टीम होती, आकोशी मोठी टीम आहे, पण आम्ही मोठी अशी समजून नाही खेळलो. आम्ही आमचा गेम दाखवला, आम्ही आमच्या पद्धतीने खेळलो आणि आम्ही सामना जिंकलो. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टीम किरुंडी आणि टीम आकोशीमध्ये हा सामना आहे. अगदी टॉसमध्ये काय घडलं ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आकोशी टीमने टॉस जिंकलाय. कॅप्टननी लगेच निर्णय घेतला की आम्ही या ठिकाणी बॅटिंग करतोय आणि त्यांनी सांगितलंय की 50पेक्षा जास्त धावा आम्ही स्कोरबोर्डती लावण्याचा प्रयत्न करू. परंतु किरुंडे टीमचा आत्मविश्वास खूप उंचावलाय, कारण मागच्या मॅचमध्ये अप्रतिम त्यांनी खेळ केलाय आणि किरुंडी टीमने सांगितलं की पुन्हा एकदा आकोशी टीम सारख्या मोठ्या टीमला सुद्धा आम्ही हरवू शकतो. ही संपूर्ण टॉसची माहिती आहे आणि टॉसमध्ये टीम आकोशी बॅटिंग फर्स्ट. आपण पाहूया नेक्स्ट मॅच मध्ये, परंतु इथे सेकंड इनिंग सुरू होते. पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये जाऊया आणि गणेश शिंदे जे स्टार समालोचक आहेत त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण टॉस का बॉस या ठिकाणी ऐकताय. खऱ्या अर्थानं मी सातत्यानं सांगत असतो की आज सातारा जिल्ह्यामध्ये नक्कीच ज्यांचा आवाज सातत्यानं दुमदुमतोय संतोषजी देसाई. तर मॅचकडे रुख करूया. इथे मात्र खूप मोठं लक्ष आहे. तिथे बम्बलिंग होतंय असं दिसत नाहीये का, क्वचित असं घडतंय टीम DCC जांभळीच्या बाबतीत, परंतु इथे मात्र मिसफिल्ड झाले. तिथे चोरगे नक्की जात आहेत. आता किती धावा काढल्यात? 4 आहेत ना सर? ओके. क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणी कधीही हलक्यात घेऊन या. आपण पाहिलंय कित्येकदा गल्ली क्रिकेट पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सहकारी मित्र आणि खऱ्या अर्थानं एक अतिशय चांगले गुणलेखक आहेत. ओहो, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. आदित्य जात आहेत का? जवळ खूप आहे. फक्त हात लांब केले असते तरी सुद्धा झेल आला असता, कारण मित्रांनो 1983 साल आठवायचं. प्रत्येकाला या झेलची आठवण होणार. हा झेल मी पकडू शकतो हे नक्कीच प्रत्येकाच्या स्मरणात येणार, कारण सर कपिल देव सरांनी पकडलेला तो झेल आणि त्यानंतर झालेली टीम इंडियाची लॉर्ड्स मधली ती विजयीची खऱ्या अर्थानं क्षण पुन्हा एकदा. हो हो हो, लॉप केलाय. वा भाई वा, काय सुरेख फटका होता. फलंदाज होते समीर. हम भी कुछ कम नाही हे दाखवण्याचा प्रयत्न टीम खऱ्या अर्थानं घेरा केंजळ ची सलामीची जोडी समीर नयन पाहायला मिळतात. अंकुश वरती चढवला हल्ला. मात्र क्षेत्ररक्षक नक्की सजले होते, परंतु अतिशय चांगली ताकद होती आणि मी म्हटलं ना ही ते बाउंड्री छोटी आहे. ओ आता फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. 3 खेळाडू. कोण कॉल देणार? ओ हो हो हो, आदित्य चोरगे स्वतः गेले. पकडलाय झेल. एक वादळ शामवलंय मलेर, कारण ज्या प्रकारचे समीर फलंदाजी करत होते कुठेतरी धोका होता 72 धाब्यांना सुद्धा आणि ते हेरलंय आणि पकडला एक सुरेख झेल. खेळ संपुष्टात आले खऱ्या अर्थानं समीर यांची आणि बॅक टू द पॅव्हिलियन. जड पावलांनी जड अंतकरणाने जातात, कारण कुठेतरी विश्वास वाटला होता टीम घेरा केंजळला स्वतः समीर यांना. हो इथे धाबा निघतायत, आम्ही ही मारू शकतो षटकार, परंतु तिथे मात्र अंकुशांनी आपली चाणक्य नीती वापरली. बोटांची जादू पाहायला मिळाली आणि इथे मात्र विकेट क्रमांक 1 तंबूच्या दिशेने. 0.4 चा खेळ 4 चा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आहेत.
72 73 टू विन. चला थोडं स्पीडअप घ्या. फलंदाज नेक्स्ट तयार राहा मित्रांनो. विनंती असेल आपल्याला. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर शॉट फाईनली घेतलाय. पुढचा चेंडू. ओ सूर्य काय हो हो संतोष सूर्ये लाज. आणि याच मैदानामध्ये आपण पाहत होतो. खरोखरच खूप एक वेगळी ऊर्जा निर्माण केली होती त्या लीग मध्ये. आणि एक चांगलं समालोचक सुद्धा आहेत. आणि खास करून मी नक्कीच लॉकडाऊनचा काळ आठवला ना तर संतोष सूर्ये यांचं खूप मोठं योगदान झालं होतं. एक सिनियर खेळाडू होते. त्यांच्या मुलाखती त्यांच्या माध्यमातून घेतल्या गेल्या होत्या. खऱ्या अर्थानं लॉकडाऊनचा काळ सर्वांसाठी भयंकर होता. परंतु लेजेंड खेळाडूंच्या मुलाखती संतोष सूर्ये यांच्या माध्यमातून त्या काळामध्ये घेतल्या जात होत्या. नक्कीच आम्ही संतोष देसाई असतील, निलेश मर्डेकर असतील, आमच्या माध्यमातून सुद्धा काही स्टार खेळाडूंच्या त्या काळामध्ये काहीतरी मनोरंजन व्हावं. कुठून या कोरोनाच्या ज्या संकटामध्ये सर्वांचं एक मन वेगळ्या पद्धतीने खच्चीकरण झालं होतं. त्यामधून कुठेतरी बाहेर निघावं त्यासाठी तो एक वेगळा विचार झाला होता. आणि त्यामध्ये नक्कीच प्रत्येक स्टारच्या असतील, लेजंडच्या असतील त्या मुलाखती आम्ही घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामध्ये संतोष सूर्ये यांचं योगदान नक्कीच चांगलं होतं. वाई विभागातील लेजंड खेळाडूंच्या मुलाखती त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या होत्या. आलेत का? आणि या ठिकाणी नक्कीच ज्यांनी बाई टेनिस क्रिकेटच्या खऱ्या अर्थानं या संग्रामाला एक वेगळी दिशा दिली होती, एक जबाबदारी घेतली होती, ती खऱ्या अर्थानं वाई टेनिस क्रिकेटचे माजी अध्यक्ष आदरणीय अजयजी वरे साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक आम्ही स्वागत करतो या खऱ्या अर्थानं मेनवली क्रिकेट क्लब मेनवली गावाच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये, अर्थातच वाघेश्वरी चषक 2024 मध्ये. इथे मात्र नक्कीच काय घडतंय. चेंडू हवेमध्ये, मोठा चेस आहे परंतु सूर्य देवता डोळ्यावरती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा नक्कीच घेतल्या गेल्यात. संतोष सूर्ये गोलंदाजी मार्क वरती आल्यात. कारण धर्मा एक प्रमुख अस्त्र मात्र इथं थोडस मिसिंग आहे म्हणेन टीम DCC जांभळीमध्ये. आणि ते नक्कीच प्रखर त्यांना जाणवत आहे. संतोष सूर्ये षटक क्रमांक 2 साठी स्वतः आलेत. थोडासा नक्कीच स्लो गती टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र थोडीशी बॉडी मूव्ह केली, चेंडू भिरकावला डीप मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि फक्त 1 आणि 1च धाव असेल. एका धावीने नक्कीच जो डोंगर आहे ना तो मात्र सर करता येणार नाहीये. गड सर करायला तुम्हाला षटकार चौकारांची अपेक्षा असेल. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती आहेत. 1.2चा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. म्हणजेच तुम्हाला या षटकामध्ये कुठेतरी 30 धावांकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. स्ट्राईक हँडला आपण जर पाहिलं तर कोण आहे? नयन आपल्याला स्ट्राईक हँडला पाहायला मिळत आहेत. थोडं स्पीडअप घ्या. फील्ड प्लेस सजवायला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल आपल्याला. सुरेख चेंडू होता यार, अप्रतिम. परंतु त्यावरती चांगला क्रॅकिंग प्रहार आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहेत. चेंडू फेकी झाले परंतु खराब झाले मी म्हणेन. कारण तुम्हाला एसट्यांचा भेद घेणारी चेंडू फेकी हवी आहे. तुम्ही कधीच गोलंदाज पाहायचं नाही मित्रांनो. तुम्हाला एसट्या दिसल्या पाहिजे. तुम्हाला एसटीच्या जवळपास चेंडू फेकी करा, म्हणजेच तुमच्या एक्स्ट्रा धाबा जाणार नाही आहेत. पुन्हा एकदा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. डीप मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आहे. शॉट थर्ड मॅन, इथे डान्सिंग ग्राउंड, चांगला फटका कव्हर रिझन मधून अप्रतिम क्रिकेट बुक शॉट पाहायला मिळाला. चेंडू दंदन सीमारेषा बाहेर, चौकार. चला 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 स्पीडअप घ्या, थोडस स्पीड द्या. नक्कीच एक्सेलेटर दाबा मित्रांनो, कारण सकाळच्या सत्रामध्ये थोडेसे लेट मॅचेस चालू झाल्यात. आणि मी सातत्यानं सांगतो, हा डिसेंबर तो जानेवारी हा काळ खऱ्या अर्थानं लवकर दिवस मावळत असतो. त्यामुळे 6 वाजता मॅचेस बंद कराव्या लागतात. इथे मात्र दिशा भरकटले का पंच बारकाईनं पाहतात. तुम्ही ऑफिसती सोडून गेलात, मध्ये चेंडू मात्र लँड झालं एस्टनच्या वरतून, म्हणजेच बॉल डिलिव्हरी आहे. डॉट चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाली आहे. शॉट
फाईन लेग ठेवलाय. तर संतोष चोरगे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. स्ट्राईक मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. रमेश बाची रडार मध्ये हो हो आणि त्यावरती मोठा क्रॅकिंग परंतु आणि इथे झेल प्रमोद यांच्याकडून अशा झेलची अपेक्षा, परंतु सूर्य एक वेगळा स्थान घेतला होता. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना तर या पद्धतीचा झेल कमी खेळाडू टिपतात. तुम्ही खऱ्या अर्थानं हा झेल प्रमोद कडून सुटलाय. त्यावरती आल्या दुहेरी धाबा. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकाच्या अंती 23 धाबा धावफलकावरती. अजूनही 50 धाबींची आवश्यकता. क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाहीये मित्रांनो, परंतु फक्त आमचा गेलेला वेळ परत येणं हे अपेक्षित नाहीये, कारण ते कधी शक्य होऊ शकत नाहीये. वेळ वाचवा प्लीज. आयोजन समितीला सहकार्य करा, कारण षटकं कमी केली तरी पॅनल्टी आयोजकांना बसत असते मित्रांनो. संध्याकाळी एवढी मेहनत केली आणि त्यावरती पाणी फेरायचं नाही. त्यासाठी प्रत्येकाने वेळेचं बंधन, वेळेची किंमत करा. वेळ तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये साथ देईल. गोलंदाज विकास. पहिला चेंडू ऑन साइडला, मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू वन बाउन्स सीमारेषा बाहेर. फाईन लेग रिजनला आलाय. एक दमदार चौकार. नयन यांच्या बॅट मधून सुरुवात तर झाले, परंतु खूप लक्ष मोठं आहे. 11 चेंडू 46 धाबा. समीकरण थोडस आता बदलत चाललंय. चला स्पीडअप घ्या. ऑन साइडला मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. बाउंड्री लाईनला फाईन लेग, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडासा सटेत. पुन्हा आता दिशा थोडीशी विकास यांच्याकडून ऑफिसटी बाहेर ठेवायचा प्रयत्न पंच आमच्याकडे बळले जात आहेत. या वाईट कॉल. सर काय होतंय, आम्हाला थोडंसं कॅमेरामन दिसत नाही, त्यामुळे विलंब होतोय थोडा बोलायला, कारण पंचांना जास्त वेळ उभं राहावं लागतंय हात पसरवून. तर इथे मात्र नक्कीच वाईट बॉल नंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून विकास चिकने निघतील. फुल हो हो सुरेख होता यार चेंडू. अप्रतिम ब्लॉक होल गोलंदाजी. इथे मात्र एक धाव तर चोरटी घेतली आहे, परंतु या धावेचं मोल किती असेल, ते उर्वरित चेंडू आता जे फेकले जातील ना त्यावरती चौकार षटकार किती लागतायत यावरती ठरलं जाणार आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षकांना खऱ्या अर्थानं भाग दौड काढायला लावतोय. आपण पाहिलं गेलं तर मिड विकेटला 30 सर्कल मध्ये आदित्य चोरगे जर्सी क्रमांक 7 पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं बाई टेनिस क्रिकेटची धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहे. विद्यमान अध्यक्ष आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये फक्त जांभळी संघासाठी खेळतोय मी हे नक्कीच दाखवावं लागेल. गोष्ट पुन्हा एकदा ओ हो 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 पहा पाठीमागे धांदल पहा संतोष चोरगे यांची. अप्रतिम यष्टी रक्षण आहे. मी तर सातत्यानं या यष्टी रक्षकांबद्दल बोलत असतो मित्रांनो. एक अप्रतिम आहे. पूर्वीचा काळ पाहिला ना तर एक 5, 6, 7 कदम म्हणजे 7 पावलं लांब यष्टीरक्षण व्हायचं. एखादा कुठेतरी बाय चान्स यष्टीरक्षक असं मिळायचा ते क्लोज यष्टीरक्षण करू शकतात. पहा रनअप 10, 12, 13 पावलांचा आहे, परंतु क्लोज यष्टीरक्षक आहे. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. आता काय केलं जाईल प्रमोद यांच्याकडून. हो पुन्हा एकदा ती चुकी. चेंडू मात्र लॉंग बॉल वरून बाउंड्री लाईनला जातोय मिड विकेट कडे. या सीधे मात्र चौकार येतोय. सूर्य कुठेतरी डोळ्यावरती येतोय असं म्हटलं जातंय. चेंजेस रिप्लेस केलं जातंय खऱ्या अर्थानं, परंतु ह्या अपेक्षा केल्या जात नाहीत एखाद्या मोठ्या खेळाडूकडून. चला 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 स्पीडअप घ्या प्लीज. विनंती असेल आपल्याला सर आपण थोडेसे ताकीद द्या, कारण फक्त 4 टीम खेळवायच्या नाही दिवसभर, आपल्याला 12 टीम्स आहेत. विनंती असेल प्रत्येकाने सहकार्य करा. नेक्स्ट दोन्ही टीम अकोशी किरुंडे 11 आपण सज्ज राहा. आता मात्र रडार मध्ये नक्कीच चांगला फटका. हो कव्हर मध्ये काय गोळीची रफ्तार आहे यार. आपलातून टायमिंग साधलं गेलंय. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकारासाठी धावसंख्येमध्ये बदल असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 धावा धावफलकावरती आहेत.
37 धबाधबलकावरती आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजेच काय तर अजूनही 36 धाबांची आवश्यकता. बादशी रडार इथे मात्र चेंडूला उंची तर दिले परंतु लांबी कमी आहे. तिथे मात्र लॉंग ऑफ रिझनला पकडला जाईल झेल, संपला जाईल खेळ. अर्थातच रमेश बॅक टू द पवेलियन. चांगली फलंदाजी करत होते परंतु इथे मात्र मोठे फटके खेळायचा प्रयत्न झाला, थोडीशी ताकद कमी पडली म्हणेल आणि विकेटचं पतन झालंय. एंड ऑफ द 3 षटक, 3 षटकाचा खेळ संपलाय. 37 धाबा धावफलकावरती. पहा, जर आपण गोलंदाजी करत असताना ते शॉर्ट पेस गोलंदाजी केली नसती ना शेवटच्या षटकामध्ये, कुठेतरी 50-55 पर्यंत जर रोखला असतं ना तर आता विजयाच्या दिशेने गेलो असतो, हे नक्कीच म्हणावं लागेल. आता रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर अजूनही तुम्हाला 36 धाबांची आवश्यकता इथे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. नवीन फलंदाज अनिकेत, गोलंदाज मात्र एकनाथ चिकणे गोलंदाजी मार्गवरती. चला चला चला, स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. आदित्य, विनंती असेल आपल्याला, कारण फक्त आताशी 3रीच मॅच चालले, जवळजवळ 12 वाजून गेलेत. आता मात्र एकनाथ, इथे मात्र चांगला चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, त्याला चांगला दिशा दिली परंतु तिथे क्षेत्ररक्षक पहा दक्ष आहेत. विकेट 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 विकेट. यस, इथे मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र अविनाश अनिकेत बॅक टू द पवेलियन जातील, कारण कुठेतरी आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न नईन यांच्या माध्यमातून झाला. चला चला, नवीन फलंदाज पटकन या मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, विनंती आपल्याला, नवीन फलंदाज पंकज मात्र मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे उर्वरित 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये तुम्हाला बनवाव्या लागतील 35 धाबा. म्हणजेच काय तर 5 षटकारांनी होऊ शकत नाही, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. डान्सिंग ग्राउंड पुढे आले, सरसावून खेळलाय, यात चांगला फटका आहे. कव्हर आणि मिड लॉंग ऑफच्या मधून आलेला हा एक दमदार फटका होता. नयन यांच्याकडे नक्की क्षमता आहे, ताकद आहे, परंतु थोडीसा उशीर झालाय का, कारण स्टार्ट पासून तुम्हाला या पद्धतीच्या स्टान्स घेणं गरजेचं होतं. कारण जिथे तुम्हाला 73 धाबांचं मोठं लक्ष मिळालंय ना, तर मित्रांनो येणारा प्रत्येक चेंडू तुम्हाला सीमारेषा बाहेर पाठवायचा आहे. कारण एक नक्कीच आठवण सांगेन, सतीश सनस हे एक ब्रीदवाक्य घेऊन जात असतात की शेवटच्या षटकामध्ये ना मला 6 धावा हव्या असल्यानंतर मी पहिल्या चेंडूवरती त्या 6 काढण्याचा प्रयत्न करतो, वाट पाहत नाही. खऱ्या अर्थाने येणारा प्रत्येक चेंडू आहे ना, तो नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, म्हणजेच पुढे काय होईल हे कोणाला माहिती नसतंय. म्हणून आलेला सिच्युएशनला फेस करा आणि तिथेच मॅच संपवण्याचा प्रयत्न करा. त्याच खऱ्या अर्थानं स्थितीतून इथे मात्र टीम विचार केला तर घेरा केंजळ पहिल्यापासून स्टार्ट करायला पाहिजे होता, परंतु कुठेतरी उशीर झालाय. म्हणेन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून एकनाथ चिकणे आपल्याला पाहायला मिळतील. नयन यांच्यासाठी फुलटवा जोरदार क्रॅकिंग प्रहार. हो, इथे मिसफील झाली आहे. चेंडू 1 बाउन्स केला. यस, 1 बाउन्स सीमारेषा बाहेर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 50 धाबा धावफलकावरती. पहा, गोलंदाजी करत असताना केलेल्या चुका, मी मगाशीच म्हटलं ना, या मैदानामध्ये 55-60 धाबा आहे ना सहजरित्या चेस केल्या जातात, कोणतीही टीम असू द्या. मगाशी आपण जर पाहिलं ना, टीम किरोंडीने दाखवून दिलं, खऱ्या अर्थानं सोमेश्वरवाडी सारख्या बल्लाडे संघाला पराभूत केलं. म्हणजे इथे चेसिंग मैदान आहे. पहा, कमबॅक पहा, सुरेख आहे, ब्लॉक होल टाकलाय, अतिशय बहारदार. आणि आपला यॉर्कर मास्टर मात्र खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलियामध्ये नक्कीच चांगली कामगिरी करतात, परंतु ऑल ओव्हर टीम मात्र थोडंसं कामगिरी ढासळली आहे. पुन्हा एकदा एकनाथ नयनसाठी मात्र सज्ज होताना पाहायला मिळतील आपल्याला. डान्सिंग ग्राउंड इथे मात्र येस्टॅनचा बेद, क्लीन बोल्ड, विकेटचं पतन झालंय. उर्वरित चेंडूचा खेळ अजून शेष असेल. संपल्या, यस संपले, षटक संपलंय. भिंद मॅच टीम DCC जांभळी. यस, इथे मात्र विशाल चोरगे नाहीये, धर्मा चिकणे नाहीये, तरी कुठेही खेळामध्ये मात्र इथे परिवर्तन झालं नाही, कुठेही दबाव नाहीये, जो स्थान आहे तो ठेवलाय, कुठेही धडपड नाहीये.
कुठेही किती केलं टोटल आणि त्याच पद्धतीनं चांगली कामगिरी. चला टीम अकोशी विपक्ष टीम किरुंडी 11 दोन संघांनी नक्कीच विनंती आपल्याला आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल व्हा. मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. खऱ्या अर्थानं इथे मात्र विशाल